नक्कीच. स्ट्राईक एंडला प्रमोद, नॉन स्ट्राईकला आतिश. यावेळेस काय फटका खेचलाय, चेंडू मात्र हवाई सफर, 6 धावा. शुभ सन्मान केला जातोय. एक ज्येष्ठ नागरिक मोगरज गावचे, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय वसंत केवारी साहेबांच्या शुभ हस्ते. जाऊया मैदानाकडे. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. यावेळेस अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक होता, चुकी करत नाही फलंदाज प्रमोद. बॅक टू डग आउट. मोठा फटका आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करून दाखवलंय वारदुली संघाचा स्टार खेळाडू रुपेशनं. प्रमोद सारखा हार्ड हिटर फलंदाजाला मात्र दुसऱ्या चेंडूवर तंबूच्या रस्त्याला पाठवून दिलंय. नवीन फलंदाज आपण पाहतोय टीम आनंदवाडी संघाकडून. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सुनील. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू. काय गोलंदाजी, जबरदस्त चेंडू. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सुनील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वर द विकेटनं रुपेश येतोय. यावेळेस चांगला फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट आणि एका धाबेने टीम आनंदवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 7 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल दुसरा सलामीवीर फलंदाज आतिश. हा सुद्धा एक विस्फोटक फलंदाज आहे. नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील. यावेळेस चांगला फटका. यावेळेस पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. नक्कीच आडला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 धावा आणि 2 धाबेने धावफलक पुढे जात असताना 9 धावा. शेवटच्या मोमेंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय वारदुली संघाकडून. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला अडवला जातंय. 2 धावा नक्कीच वाचवल्या जातील. यावेळेस शॉर्टअप लेनचा चेंडू पूल करायचा होता, टायमिंग झालं नाही. निर्धाव चेंडू. एका षटकाचा खेळ संपलाय. टीम आनंदवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 9 धावा.
चार षटकाची मॅच पाहतोय आपण. टीम वारदुली त्यांना फाईट करत असताना टीम आनंदवाडी. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. स्ट्रायक एंडला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय सुनील. गोलंदाजी मार्कवर राहुल. यावेळेस जेलची संधी होती. जेल ड्रॉप आणि चेंडू जातोय स्लिप मध्ये. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना डबल अंकामध्ये 10 धावा. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. यावेळेस कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 10 धावा, एक गडी बाद. ज्या संघाने मात्र पहिल्या मॅच मध्ये 101 धावा कुठल्या होत्या तो टीम मात्र इथे अडचणीत आले. ती टीम मात्र पूर्णपणे अडचणीत सापडले. स्ट्रायक एंडला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज आतिश. यावेळेस वाट शॉट. फटका फसलाय का नाहीये. यावेळेस चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावा. या षटकाराने आनंदवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. नेरळ आनंदवाडी 16 धावा. यावेळेस अजून एक चांगला फटका गॅप मध्ये. चेंडू मात्र नक्कीच जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. चौकार. धावफलक आपण पाहतोय. नेरळ आनंदवाडी संघाची 20 धावा. जबरदस्त फलंदाजी आतिशच्या बॅटमधून. यावेळेस चांगला फटका. स्क्वेअर कट आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. सीमा पार. चौकार. नक्कीच राहुलला मात्र क्षेत्ररक्षक काहीतरी कानमंत्र देत आहेत. कारण चांगली फलंदाजी केली जाते आतिशच्या माध्यमातून. यावेळेस आता मात्र गतीमध्ये बदल केला गोलंदाज. धावाची संधी. यावेळेस दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर. फलंदाज बॅक टू डगआउट. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावफलकार धावा आपण पाहतोय 24 धावा. ती टीम आनंदवाडी नेरळ संघाची धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा, 2 गडी बाद. 24 नवीन फलंदाज आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती आवी आणि स्ट्राईक एंडला असणार सलामीचा फलंदाज आतिश. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय विजय. विजयला मात्र कमबॅक करावं लागेल. समोर एक सलामीचा खतरनाक फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती.
मागच्या सामन्यामध्ये या फलंदाजाने जबरदस्त फलंदाजी केली होती. तो फलंदाज आपण पाहू शकता स्ट्राईक एंडला. यावेळी चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, त्यानंतर चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना 25 धावा आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. अवी हा फलंदाज, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज. यावेळेस चांगला फटका बॅकफूट पंच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येते, एका धावेने धावफलक पुढे जात असताना 26 धावा आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. सलामीचा फलंदाज आतिश. यावेळेस लो फुल टॉस आणि जबरदस्त प्रहार. क्षेत्ररक्षक होता बनला दर्शक. चेंडू आता मात्र विजयीवर पूर्णपणे मोठी जबाबदारी असेल. चांगला चेंडू टाकावा लागेल. यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू, त्याला दिशा दाखवली होती, परंतु यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय गली रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 33 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचा फलंदाज अवीला. अवी सुद्धा या संघाचा एक स्टार खेळाडू आहे. अवीच्या सुद्धा बॅटमधून मोठे फटके पाहिलेत बराच ठिकाणी, परंतु ते फटके येणार का अवीच्या बॅटमधून? यावेळेस जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक होता, यावेळेस बनला दर्शक. चेंडू सीमा पार, वन बाउन्स, चौकार. मास्टर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या 37. यावेळेस फटका फसलाय. आता मात्र झेलची संधी आणि यावेळेस चांगला झेल फलंदाज अवी. बॅक टू डग आउट. पाहायला मिळेल या फलंदाजाच्या बॅटमधून. 17 नंबर म्हटला तर एबी डिव्हिलियर्सचा आकडा आणि रिषभ पंतचा आकडा. तशी फलंदाजी करणार का हा जितेश? परंतु स्ट्राईक एंडला असेल सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय आतिश. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सूरज, म्हणजेच सूर्य. सूरजला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला सलामीचा फलंदाज आतिश. 37 धावा धावफलकावर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि यावेळी झेल मात्र ड्रॉप. जीवदान मिळतंय शॉर्ट फाईन लेग मध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फेकला होता, पुल करायचा होता. इनसाइड एज, वरची एज लागली होती बॅटची, परंतु क्षेत्ररक्षकाला मात्र झेल मात्र पकडता आला नाही आणि आतिश या फलंदाजाला मिळतंय जीवदान.
यावेळेस आता मात्र नक्कीच आपण पाहतोय वाट शॉट चेंडू सीमा पार चौकार. डीजे मास्टर या चौकाराने टीम नेरळ आनंदवाडी संघाची धावसंख्या 41 धावा. पुन्हा शॉर्टअप लेनचा चेंडू आणि यावेळेस नक्कीच आपण पाहू शकता बाहेरून जाऊ नका, बाहेरून आवाज देऊ नका. नक्कीच पंचायत मित्रांनो. नक्कीच वाईड चेंडू चांगली पंचगिरी आपण पाहतोय. म्हणून मी म्हटलं होतं बाहेरून आवाज देऊ नका. खूप वर्षाचे अनुभव असणारी हे पंचांची जोडी आपण पाहतोय. रामदास आणि रोहिदास या एक धावेने धावफलक पुढे जात असताना 42 धावा. यावेळेस आता मात्र सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये चेंडू आउट ऑफ पार्क 6 धावा. चौतीस धावार नाबाद खेळतोय हा सलामीचा फलंदाज. आतिशसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या आपण पाहतोय 48. आता मात्र गोलंदाज नक्कीच अडचणीत सापडला असेल, कारण एक सूर्यकुमार यादव स्टाईलचा फटका मारला होता या फलंदाजाने. पुन्हा तयार गोलंदाज. यावेळेस जबरदस्त प्रहार आणि यावेळेस अजून एक लांबलचक षटकार. या षटकाराने 54 धावा. यावेळेस अजून एक चांगला फटका, परंतु फटक्यामध्ये थोडी ताकद कमी आणि यावेळेस नक्कीच आपण पाहतोय फलंदाज बॅक टू डग आउट. असेल पहिल्या इनिंगचा. नवीन फलंदाज आपण पाहतोय. अजून एक जर्सी नंबर 17चा खेळाडू आपण पाहतोय, मनोज. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंगचा. यावेळेस जबरदस्त प्रहार. आल्या आल्या मात्र फटका फसलाय आणि यावेळेस मनोज गोल्डन डकची शिकार. फलंदाज बाद. 54 धावां विजयासाठी 55 धावांचे लक्ष्य टीम वारदुली संघाला.
कडे आनंदवाडी टीमनं 4 षटकामध्ये 54 धावा कुठल्यात. टीम वारदुली संघाला 55 धावांचं मोठं लक्ष्य आहे, परंतु हा संघ सुद्धा कमी नाही. सलामीची जोडी इंटर झाले मुरलीधर आणि त्यांच्या साथीनं छोटा पॅक बडा धमाका आपण पाहू शकाल. रवींद्र मागच्या सामन्यामध्ये याच फलंदाजाने पॉवर प्ले मध्ये 23 धावा कुठल्या होत्या. गोलंदाजी मार्कर अविनाश पाहतोय आपण टीम आनंदवाडी नेरळ संघाचा आणि स्ट्राईकला खेळाडू आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये पॉवर प्ले मध्ये 23 धावा कुठून काढल्या होत्या तो फलंदाज आपण पाहतोय. रवींद्र ऑन द स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला एक मजबूत एसटीचा फलंदाज आपण पाहू शकाल मुरलीधर. नक्कीच आता एक चांगली मॅच पाहायला मिळेल का. 24 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष्य. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू जबरदस्त चेंडू फेकलाय गोलंदाज अविनाशनं आणि सुरुवात केली निर्धाव चेंडूनं. 55 धावांचं लक्ष्य आहे. पहिला चेंडू आलाय डॉट. आता मात्र फलंदाज रवींद्रला मोठा प्रहार करावा लागेल. पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर पूर्ण जबाबदारी असेल या फलंदाजावर. यावेळेस आता मात्र आडव्या बॅटने चेंडू मात्र स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार. डीजे मास्टर दुसऱ्या चेंडूवर मात्र आक्रमक रूप धारण करतोय. छोटा पॅक बडा धमाका रवींद्र. आता मात्र नक्कीच पंच दर्शवतात इट इज द वाईड चेंडू. अतिरिक्त धाबेने धावफलक पुढे जात असताना वारदुली संघाची आपण पाहतोय 5 धावा. चालू सामन्यातील विजयी संघ मात्र लिमनेवाडी संघासमोर क्वार्टर फायनल तिसरा खेळेल. यावेळेस आता मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू कमबॅक करून दिले अविनाशनं. दुसऱ्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर पूर्णपणे थांबून ठेवले फलंदाज रवींद्रला. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर 5 धावा नाबाद 5. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार. षटकातील यावेळेस इनसाइड एज आणि यावेळेस फर्स्ट स्लिप मध्ये काय झेल टिपलाय रवींद्र. बॅक टू डग आउट. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर 63 नंबर जर्सीचा विजय. नक्कीच सूर्यकुमार यादवचा फॅन असणार हा खेळाडू, कारण त्याच्या जर्सीवर नंबर आहे 63. तशीच फलंदाजी करून दाखवणार का हा विजय. शेवटचा चेंडू 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक गडी बाद 9. एक मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये जिवंतपणा राहू शकतो. चांगली मॅच पाहायला मिळेल. स्ट्राईकला विजय. यावेळेस चांगलं क्रिकेट डिफेन्सिव्ह क्रिकेट सिंगलने मात्र अकाउंट ओपन केलंय आपलं आणि या एका धाबेने धावसंख्या डबल अक्कामध्ये 10 धावा. एक गडी बाद 10.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आनंदवाडी नेरळ संघाचा गोलंदाजी मार्कवर जितेश पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेटनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय हा गोलंदाज जितेश. स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहतोय वन डाऊनचा विजय. यावेळेस फटका फसलाय, स्वतः गोलंदाज येतोय आणि यावेळेस झेलची संधी, जबरदस्त झेल, फलंदाज विजय बॅक टू डगआउट. विजय मास्टर. गोलंदाजाने मात्र पहिल्या चेंडूवर मोठी विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावर जर्सी नंबर 17 कैलास. कैलासला मात्र आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण वार्दुली टीम थोडी नक्कीच अडचणीत सापडले. त्या अडचणीचा मात्र सामना करावा लागेल या फलंदाजाला. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ज्या फलंदाजाने अजून एक सुद्धा चेंडू स्पेस केला नाही तो मुरलीधर. यावेळेस यॉर्कर हेलिकॉप्टर उडवला होता, क्षेत्ररक्षकाला यावेळेस चुकी करतोय, चेंडू भोतड्यातून बाहेर, चौकार. आपलं सुद्धा आभार. चांगली फलंदाजी आपण पाहतोय, क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही गोलंदाजाला. फुलटॉस चेंडू, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचणार का यावेळेस? झेलची चाच, वाट कॅच, कार्बन कमाल कॅच, रिले कॅच आपण पाहतोय. फलंदाज कैलास बॅक टू डगआउट. तेजस या गोलंदाजानं मात्र आता कमबॅक करून दाखवलंय आनंदवाडी संघाला. नवीन फलंदाज 18 क्रमांक जर्सीचा राहुल. फुलटॉस आणि यावेळेस फिरक्या शॉट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. या षटकाराने धावफलक पुढे जात असताना 20 धावा, जबरदस्त प्रहार आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत राहुलनं. अक्षरशः के राहुल स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं होतं या राहुलनं. पुन्हा एकदा तयार राहुल. यावेळेस लो फुलटॉस होता आणि यावेळेस फलंदाज क्लीन बोल्ड. ची गरज टीम वार्दुली संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय 4 नंबर जर्सीचा रुपेश.
आणि 35 धावांची गरज. नवीन फलंदाज आपण पाहतोय रुपेश. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच एक चांगला सामना पाहायला मिळेल. परंतु जो नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे त्याला अजून एक सुद्धा चेंडू खेळता आला नाही. नॉन स्ट्राईकलाच अडकून पडलाय. यावेळेस आता मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि टीम वारदुली संघाची धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा. 12 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज. टीमला मात्र आपण पाहतोय 35 धावांची गरज. लक्ष कठीण आहे परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकते. क्रिकेटमध्ये जरतरला महत्व नसतंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आनंदवाडी संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटने येतोय हा हितेश. स्ट्रायकेंडला मात्र मजबूत एसटीचा स्टार खेळाडू आपण पाहतोय मुरलीधर. यावेळेस स्लो चेंडू टाकला. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु टायमिंग नाही. निर्धाव चेंडू. बॅट कुठे कुठे आणि बॉल कुठे, कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. हा फलंदाज जोपर्यंत मैदानात असेल तोपर्यंत नक्कीच सामन्यामध्ये रोमांचक स्थिती निर्माण होऊ शकते. स्ट्रायकेंडला घातक फलंदाज आपण पाहू शकाल मुरलीधर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि चेंडू मात्र हवाई सफर. षटकार. दहा चेंडू आणि 29 धावांची गरज. समोर एक बलाढ्य फलंदाज मजबूत एसटीचा जाडजूड एसटीचा मुरलीधर. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय वायडिश लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 27 धावा. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज. स्ट्रायकेंडला रुपेश अजून एक स्टार खेळाडू. यावेळेस फटका फसलाय का आणि यावेळेस क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेस फलंदाज बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय संतोष. जर्सी क्रमांक 73 मोहम्मद सिराजच्या जर्सीचा नंबर आपण पाहतोय या खेळाडूच्या टी शर्ट वर. संतोषला मात्र स्ट्राईक द्यावी लागेल. समोर एक बलाढ्य फलंदाज आहे मुरलीधर, त्याला मात्र स्ट्राईक आणून द्यावी लागेल. 8 चेंडू आणि 28 धावांची गरज.
आणि यावेळेस डावखुरा शैलीचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती संतोष. एक दोन मोठा फटका आला तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय वारदुली त्यांना फाईट करत असताना टीम आनंदवाडी. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू होता, काय गोलंदाजी. यावेळेस एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 28 धावा विजयासाठी 7 चेंडू आणि 27 धावा. या जर चेंडूवर मोठा फटका जर मारला फलंदाज मुरलीधरने नक्कीच सामना जिवंत राहील. 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. जोपर्यंत हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती असेल तोपर्यंत नक्कीच सामना संपणार नाही, कारण हा फलंदाज म्हणजे सलामीचा फलंदाज. मोठे फटक्यासाठी ओळखला जातोय मुरलीधर हा फलंदाज. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस वाट कॅच जबरदस्त झेल फलंदाज मुरलीधर बॅक टू डगआउट. सात चेंडू आणि 27 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आनंदवाडी संघाकडून प्रकाश. स्ट्रायकेला मात्र डावखुरा शैलीचा फलंदाज आपण पाहू शकता संतोष. 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. पहिले 1-2 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील टीम वारदुली संघाला. मोठे फटके आले तर सामना नक्कीच शेवटपर्यंत जाऊ शकतो, परंतु ते मोठे फटके येतील का या डावखुरा शैलीच्या फलंदाजाच्या संतोषच्या बॅटमधून. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एष्ट्यावरून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र 5 चेंडू आणि 27 धावा. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय मिड विकेट मध्ये. एक धाव येते आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 29 विजयासाठी 4 चेंडू आणि 26 धावा. आता मात्र हे शक्य नाही. सलग 4 षटकार मारले तर 24 धावा होत्यात आणि विजयासाठी 26 धावांची गरज. म्हणजे सामना पूर्णपणे झुकवलाय टीम आनंदवाडी संघाच्या गोलंदाजाने. यावेळेस चांगला फटका, क्षेत्ररक्षक पोचेल का. आणि यावेळेस नक्कीच आपण पाहू शकाल चांगला झेल फलंदाज बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय निलेश. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. पूर्णपणे सामना झुकवलाय टीम आनंदवाडी संघाने, यात मात्र काही शंका नाही. 3 चेंडू आणि 26 धावा हे क्रिकेटमध्ये शक्य नाही. यावेळेस चांगला फटका काहो कॉर्नरला, क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस नक्कीच आपण पाहू शकता झेल मात्र ड्रॉप केलाय क्षेत्ररक्षकानं.
2 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. स्ट्रायकेनला आपण पाहतोय डावखोरा शैलीचा संतोष. 2 चेंडू आणि 25 धावा. यावेळेस कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क झाला नाही. अजून एक डॉट चेंडू. आता मात्र या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे, बाकी काही शिल्लक नाही. एक चेंडू 25 धावांची गरज. बाच्या स्वरूपात 4 धावा आपण पाहिल्या. 21 धावांची गरज.